नमस्कार, मी शैलजा ऑडिओ बुक्स अँड ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जीवन समजून घेताना ह्या पुस्तकाचं वाचन चालू आहे आणि आत्तापर्यंत आपले 3 भाग वाचून झालेले आहेत आणि आता एकूण 16 भाग राहिलेले आहेत. त्यापैकी या 16 भागांचे 4 टप्प्यात विभाजन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच पहिलं चक्र या वैयक्तिक जीवन यामध्ये 4 भाग, दुसरं चक्र नातेसंबंध यामध्ये 4 भाग, तिसरं चक्र कार्यक्षेत्र यामध्ये 4 भाग आणि चौथं चक्र सामाजिक योगदान यामध्ये 4 भाग असं विभाजन करण्यात आलेलं आहे. तर आज पार्ट 4 कृतज्ञतेतून विकास हे आपण पाहणार आहोत. तर मी कंटिन्यू करते आता. पहिलं चक्र वैयक्तिक जीवन, पार्ट 4 कृतज्ञतेतून विकास. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सकारात्मकता शोधून कृतज्ञतेचं तत्व अंगीकारत आपण जगलं पाहिजे. कृतज्ञता आणि नम्रता यांबद्दल आम्ही शिकलो. आमच्या यशात अनेकांचा वाटा आहे. आम्हाला प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांपासून ते आमच्या शाळेची देखभाल करणारे प्रत्येकाचं योगदान मोलाचं आहे हे लक्षात घ्यायची आणि प्रत्येकाला सन्मानपूर्वक वागवण्याची शिकवण आम्हाला मिळाली. मिशेल ओबामा. गोराप्यानं हॅरीच्या चेहऱ्यावर गडद तपकरे डोळे खुलून दिसत होते. एखाद्याच्या आत डोकावण्याचं माध्यम म्हणजे त्याचे डोळे, हे मी शिकलो होतो. हॅरी माझ्याकडे रोखून पाहत होता तेव्हा त्याचे डोळे लाल झाले होते हे माझ्या लक्षात आलं. एकतर स्वतःच्या समस्या मला सांगण्याचा ताण आणि आमच्या संभाषणामुळे जाणवणारी उत्सुकता याचा तो परिणाम होता. मनाचं ट्रॅफिक तुम्ही म्हणत होतात. गाडी पटकन विषयावर आणायला हॅरी अधीर झाला होता. माझ्यावरची नजर हटवून त्याने पुन्हा एकदा समोरच्या काचेतून ट्रॅफिकचा अंदाज घेतला. ट्रॅफिक कासवापेक्षा मंदगतीने पुढे सरकत होतं. तर मग मनाचं ट्रॅफिक, त्यानं पुन्हा म्हटलं. मनाचं ट्रॅफिक, मी हसून म्हटलं. जगाची ओळख होण्यासाठी आपण या मनाचा वापर करतो. गोष्टी जशा आहेत तशा आपण पाहत नाही. आपण जसे आहोत तशा आपण त्या पाहतो. आता तुझे गॉगल्स बघ ना. डॅशबोर्डवर ठेवलेल्या त्याच्या डिझायनर गॉगल्सकडे निर्देश करत मी म्हटलं. तू जेव्हा ते डोळ्यांवर चढवतोस तेव्हा तुला दिसणारं जग बदलतं. आतापर्यंत प्रखर वाटणाऱ्या गोष्टी निष्प्राण आणि निस्तेज दिसू लागतात. इथे वस्तूंमध्ये कोणताही बदल झालेला नसतो. बदल होतो तो आपल्या दृष्टिकोनात. गाडी एका जागी ठप्प होती. हाताने गॉगल फिरवत हॅरी माझ्या मुद्द्यावर विचार करू लागला. पण जसा काळ पुढे सरकतो तसा खरोखरच बदल घडून येतो. आज मी आणि माझी बायको संपूर्णपणे बदललो आहोत. मान्य आहे, मला काळाची गती कुणासाठीही थांबत नाही. चांगलं आणि वाईट दोन्हींसाठी बदल घडून येत असतात. पण त्यातून काय जाणून घ्यायचं ही निवड आपली असते आणि ती निवड वैयक्तिक असते. कोणत्याही परिस्थितीत आपण सकारात्मकता पाहतो की नकारात्मकता पाहतो ते महत्त्वाचं. तो गोंधळला आहे हे माझ्या लक्षात आलं. थांबा जरा, मी तुला एक वैयक्तिक उदाहरण देतो, मी म्हटलं. सकारात्मकता पहा. प्रत्येकाचा उत्कलन बिंदू वेगवेगळा असतो. काहींचा स्वभाव भारतातल्या उन्हाळ्यासारखा असतो, गरम, दमट आणि सहज उद्वेग येणारा. तर घोर आपत्ती येऊन कोसळले तरी अनेक जण संयत असतात. व्रतस्थ साधक म्हणून वावरताना मला या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवलं गेलं. त्यामुळे मी आता संयत श्रेणीत आहे असा गोड गैरसमज मी करून घेतला होता. पण एक दिवस असा आला की आपण या श्रेणीच्या जवळपासही नाही हे मला उमजलं. आश्रम म्हणताच लोकांसमोर हिरव्यागार पर्वत, पायथ्याशी असलेलं आणि उच्चारायला सहसा कठीण नाव असलेलं असं सुंदर देखणं मंदिर उभं राहतं. परंतु आमचा आश्रम मात्र त्याला अपवाद आहे. दक्षिण मुंबईचा जो भाग रात्रभर जागा असतो अशा ठिकाणी असलेल्या व्हरांड्याचं जाळं म्हणजे आमचं आश्रम.
एका वेळेस 100हून अधिक तिथे वास्तव्यास असतात, त्यामुळे अनेकदा तिथे घुसमट जाणवते. सकाळी बाथरूमसाठी आम्हाला किती वेळ थांबावं लागत असेल याची कल्पना न केलेली बरी. 10 वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे. एक दिवस मी दान पावलं टाकत पु. राधानाथ स्वामींच्या म्हणजे आमच्या आध्यात्मिक गुरूंच्या कक्षात शिरलो. आमची सुख द्विगुणित करायला आणि आमच्या तक्रारी ऐकून घ्यायला ते नेहमी आश्रमात उपस्थित असतात. हे आमचं सुदैव. त्यांच्या कक्षात तुम्ही कधी गेला आहात? केवळ अलौकिक. समजा जर साधेपणाचा सुवास बाटलीत बंद करून तो सुगंध म्हणून विकला असता तर तोच त्याच्या कक्षाचा अर्क आहे असं खुशाल समजावं. जेमतेम 5 स्क्वेअर मीटरच्या त्या कक्षामध्ये 2 साध्या ट्यूबलाईट, जमिनीवर अंथरलेली चटई, छोटासा चौरंग, भेटायला येणाऱ्या वयस्कर पाहुण्यांना बसायला एक लाकडी खुर्ची आणि 2 भिंतींशी असलेली छताच्या उंचीची शेल्फ्स या व्यतिरिक्त काहीही सामान नाही. प्राचीन पौराणिक ग्रंथांनी आणि ज्ञानकोशांनी खच्चून भरलेली शेल्फ्स तिथे आहेत. त्या ग्रंथाच्या पाठीला पाट लावून समकालीन संशोधन साहित्य देखील आहे. समोर असलेला छोटासा देव्हारा नजरेस भरतो. त्यावर स्वामींच्या ध्यान देवता विराजमान झाल्या आहेत. देव्हाराच्या बाजूला पेटी आणि मृदुंग आहेत. सगळं काही बदलत आहे. माझ्या गुरूंच्या दारावर टकटक करून मी कुजबुजलो. ये आत, त्यांनी म्हटलं नतमस्तक होत. पण दुर्मुखलेल्या चेहऱ्याने त्या लाकडी दारातून मी आत शिरलो. स्वामी मांडी घालून चौरंगापाशी ताट बसले होते. मांडी घालून बसत मगाच वाक्य मी पुन्हा थोडं मोठ्याने म्हटलं. सगळं बदलत आहे. मला आता सहन होत नव्हतं. त्यांना सगळं सांगणं भाग होतं. गौरगोपाल, त्यांच्या स्वरात चौकसपणा होता. अमेरिकन उच्चारांवर भारतीय उच्चारांची छाप जाणवत होती. चष्म्या आडून माझ्याकडे रोखून पाहत त्यांनी हातातलं पुस्तक बाजूला मुखपृष्ठावरून ते एखादं पौराणिक पुस्तक असावं असं मला वाटलं. त्यानंतर हात मांडीवर ठेवून ते स्वस्थ बसले. मी बोलावं याची ती खूण होती. मी पुढची 45 मिनिटं जणू धो बरसत होतो. मंदिर व्यवस्थापनाने आणि इतर अनेकांनी माझ्यावर केलेल्या प्रत्येक अन्यायाचा पाडा मी असंतुष्टपणे त्यांच्यासमोर मांडला. हे असंच चालत राहिलं तर आपल्या संप्रदायाचं काही खरं नाही असं गऱ्हाणं मी मांडलं. मी जणू स्वघोषित तारणहार होतो. त्यामुळे आमच्या संप्रदायात शिरकाव करू पाहणाऱ्या नकारात्मक रीतिरिवाजांकडे बोट दाखवणं हे माझं कर्तव्य होतं. आपण जर हातपाय बांधून बसलो तर सगळ्यांचा विचका होईल असं बोलून मी थांबलो. इतका वेळ माझी टकळी सुरू असताना ते एकदाही मध्ये बोलले नाहीत. गंभीर चेहऱ्याने ते बसून होते. झालं बोलून? त्यांनी कठोरपणे विचारलं. सुस्कारा सोडत मी म्हटलं, हो. आपल्या संप्रदायात अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. त्यांनी बोलायला सुरुवात केली. पुढचे 45 मिनिटं ते बोलत होते. मी केलेला कुठल्याही तक्रारीचा साधा उल्लेख देखील त्यांनी केला नाही. त्यांच्या सर्व सकारात्मकतेवर होता. त्यामुळे माझा मूड जरा बरा झाला. मी असं म्हणत नाही की कुठेही काही समस्या नाही, पण खरी समस्या ही आहे की जेव्हा नकारात्मकता आपल्या मनाला ग्रासते तेव्हा आजूबाजूचं सौंदर्य टिपण्याची दृष्टी तर आपण हरवूनच बसतोच. शिवाय समोर असलेल्या समस्या सोडवण्याची क्षमता देखील गमावून बसतो. म्हणूनच सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याचं प्रशिक्षण आपण आपल्या मनाला दिलं पाहिजे. त्यायोगी नकारात्मकतेचा सामना करण्याचं सामर्थ्य आपल्यात येईल. मी मांडलेल्या प्रत्येक समस्येसाठी त्यांनी कुठलीही घाई न करता व्यावहारिक उपाय सुचवला. त्यानंतर भोजन कक्षात इतर साधकांबरोबर भोजनाला जावं असं त्यांनी सुचवलं. मी मांडलेल्या काही तक्रारींमध्ये तथ्य होतं हे त्यांच्या लक्षात आलं. मला जाणवलेल्या समस्या खोट्या होत्या असं नाही. प्रत्येकाला आव्हानं झेलावी लागतात, त्यावर उपाय शोधले पाहिजेत. परंतु समस्यांना तोंड देताना मन सकारात्मक असेल तर विधायक उपाय शोधता येतात.
माझं बोलणं ऐकून हॅरी म्हणाला, माझा गोंधळ पुष्कळच दूर झाला आहे. मला त्याच्या बोलण्यात पण जाणवला. पण तुमची सकारात्मक वृत्ती किती दिवस टिकली? सकारात्मक हो, असं स्वामींनी सांगितल्यावर आश्चर्यकारकरित्या सगळे बदल घडून आले असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मी हसून उत्तर दिलं, जेवण होईपर्यंत किमान तासभर तरी नक्कीच जादू टिकून होती असं म्हणेन मी. जेवताना माझ्या लक्षात आलं की मनाची अवस्था विकसित व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. अविस्मरणीय भोजन. पु. राधानाथ स्वामींच्या कक्षातून मी भारावलेल्या स्थितीत बाहेर पडलो. ज्ञानीजनांच्या सहवासाचा हाच परिणाम असतो. त्यांच्या सहवासात अल्प काळ घालवला तरी आपल्याला प्रेरणा मिळते. त्यानंतर मी उड्या मारत मनातल्या मनात ज्यांना धोत्राची कल्पना आहे त्यांच्या लक्षात येईल की असं उड्या मारणं शक्य नसतं. भोजन कक्षात पोहोचलो. माझा आनंद गगनात मावत नव्हता. सकारात्मक ऊर्जेने मी भारलेला होतो. आमच्या आश्रमात रोज 200-250 लोक जेवतात. त्यामुळे प्रचंड मोठाली भांडी आणि त्यांना पुरतील अशा गॅसच्या शेगड्या स्वयंपाकघरात आहेत. नॅशनल जिओग्राफिकने इथल्या स्वयंपाकघरावर इंडियाज मेगा किचन्स ही विशेष डॉक्युमेंटरी तयार केली आहे. साधा भात, वरण, रस्सा, भाजी आणि गरम पोळ्या असं साधं पण पोट भरणारं आणि तृप्ती देणारं भोजन. त्या दिवशी मला भोजन अधिकच रुचकर वाटलं, कारण सभोवतालच्या लोकांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. आजूबाजूचे हे सर्व लोक त्या जेवणासारखेच होते. कधी कधी वरणात मीठ कमी पडतं, रस्सा तिखट होतो, गुलाबजामुन तुप्पट होतात, तरीसुद्धा याच अन्नामुळे माझं पोषण होतं. त्या दिवशी मी प्रत्येकाचा चेहरा निरखून पाहिला. आजवर मी त्यांच्यातले दोष जरी शोधले असले तरी माझ्या या प्रवासादरम्यान त्या प्रत्येकाने मला मदत केली होती. त्या दिवशी मी जाणलं की ज्या क्षणी आपल्या मनात एखाद्याबद्दल नकारात्मक विचार येतो त्या क्षणी ताबडतोब त्या व्यक्तीच्या सकारात्मक अशा 3 गुणांवर लक्ष केंद्रित करून आपण त्या नकारात्मक ऊर्जेला थोपवलं पाहिजे. त्या दिवशी अनेक साधकांच्या चेहऱ्यांकडे मी निरखून पाहत होतो. त्यामुळे त्या सगळ्यांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण झाला होता. पण माझा हेतू मात्र योग्य होता. दुसऱ्यातलं चांगलं ते पाहावं याचं प्रशिक्षण मी माझ्या मनाला देत होतो. विचार आणि भोजन हे दोन्हीही रिचवल्यानंतर मी माझ्या खोलीकडे निघालो. त्या रात्री मी जे लेक्चर देणार होतो त्याचा विचार माझ्या मनात सुरू होता. मी लॅपटॉप उघडला. मेल बॉक्समध्ये कितीतरी मेल्स येऊन पडल्या होत्या. संध्याकाळच्या लेक्चरची तयारी झाली नव्हती, त्यामुळे आता मला मेल वाचणं शक्य नव्हतं. कशावर बोलावं बरं? लॅपटॉपवर बोट नाचवत खुर्चीत झुलत मी विचार करू लागलो. मला काही सुचत नव्हतं. माझ्या खालच्या उजव्या दाढेमध्ये जिऱ्याचा तुकडा अडकून बसला होता. जिभेने तो बाहेर काढायचा अविरत प्रयत्न मी करत होतो. जणू काही तो जिऱ्याचा तुकडा म्हणजे टेनिसचा बॉल होता आणि माझी जीभ दाढेबरोबर टेनिस खेळत होती. साधारण 15 ते 20 मिनिटं तो तुकडा काढायचा असफल प्रयत्न करून मी त्रासलो. या खेळात 2 सेट्स हरल्यासारखं मला वाटलं. मग मी बाथरूममध्ये गेलो. खळखळ चुळा भरून काही उपयोग होतोय का ते पाहिलं. मान कितीही वाकडी तिकडे केली तरी, गाल कितीही कमी जास्त फुगवले तरी त्या एवढ्याशा तुकड्याने माझ्या प्रयत्नांना दाद दिली नाही. माझ्या दाढेच्या फटीत जागा बळकावून बसलेला तो तुकडा प्राणपणाने खिंड लढवत होता. आता दुसरा उपाय करण्याची वेळ आली. डेंटल फ्लॉस. कोणी डेंटिस्ट हे वाचत असतील तर मी आधीच त्यांना क्षमा मागतो, कारण मी फ्लॉसच्या वाटेला फार क्वचित जातो. त्यामुळेच त्या दिवशी पुदिन्याचा गंध असलेल्या त्या फ्लॉसने 2 दाताच्या खिंडीतील कण बाहेर काढण्याचा हस्तकौशल्य मी दाखवू शकलो नाही. कधीतरी वापरत असलेला इंटरडेंटल ब्रशशिवाय दुसरा कुठला उपाय उरला नव्हता. लहानशा आकाराच्या या ब्रशला अतिशय छोटे नायलॉन धागे असतात. दाताच्या कानाकोपऱ्यात जाऊन ते दात साफ करण्यासाठी मदत करतात. या शेवटच्या प्रयत्नात मला यश आलं. इतका वेळ पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या जिऱ्याच्या त्या तुकड्याला मी एका झटक्यात माझ्या तोंडातून बाहेर घालवलं. प्रसंग लहानसा असला तरी यशाचा घवघवीतपणा त्याने कमी होत नव्हता. मी परत लॅपटॉपसमोर येऊन बसलो. संध्याकाळचा विषय माझ्या मनात पक्का झाला होता.
पप्पू, राधानाथ स्वामी आणि जिऱ्याचा तुकडा यांबाबत मला आलेले अनुभव मी आज मांडणार होतो. मोठ्या श्रोतावृंदासमोर मांडण्याच्या दृष्टीने हे शीर्षक हास्यास्पद वाटलं तरी ते नक्कीच चक्रावून टाकणारं होतं, कारण त्या लहानशा कणाने मला अमूल्य धडा दिला होता. आपलं मन जिभेसारखं असतं. आयुष्यातल्या नकारात्मक बाबींकडे ओढ घेत हे मन आपल्याला अस्वस्थ आणि बेचैन करतं. ज्या समस्या आपल्याला छळत आहेत त्यांचं मुळासकट उच्चाटन करण्याच्या योजना मन सातत्याने आखत राहतं, परंतु मूळ समस्येपेक्षा या योजनांमुळे आपलं अधिक भावनिक नुकसान होतं हे त्याच्या लक्षात येत नाही. त्या नादात आपलं मन जीवनाच्या इतर 31 तुकडा विरहित क्षेत्रांकडे दुर्लक्ष करतं. आनंदाच्या लहान सहान उपलब्ध कणांकडे दुर्लक्ष करण्याची निवड आपणच करतो. पण म्हणजे जीवनातल्या सगळ्या समस्यांची दखलच घ्यायची नाही का? नाही. माझं म्हणणं असं आहे की इंटरडेंटल ब्रशप्रमाणे व्यावहारिक उपाययोजना करणं गरजेचं असतं, पण ते करताना आपण त्याच्या आहारी गेलो तर त्यातून केवळ दुःख वाटायला येईल. त्याऐवजी आपल्या कृतज्ञतेवर लक्ष केंद्रित करायला हवं. कृतज्ञता ही भावना नाही, ती मनाची अवस्था आहे. तिचा विकास करता येतो. त्यामुळे अमर्याद सकारात्मक ऊर्जेचा साठा आपल्यासाठी मोकळा होतो. कृतज्ञता बाळगणं 2 टप्प्यांवर घडून येतं. या जगात चांगुलपणा आहे आणि तो आपल्या वाट्याला आला आहे ही जाणीव करून घेणं हा पहिला टप्पा आहे. हा चांगुलपणा आंतरिक नसून माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ईश्वरी कृपाप्रसाद पोहोचत आहे हे जाणून घेणं हा दुसरा टप्पा. माझं कुटुंब, मित्रमैत्रिणी, निसर्ग इतकंच नव्हे तर ईश्वरसुद्धा या बाह्यकारी वास्तविकतेच्या रूपात असू शकतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आपल्या आयुष्यात खूप काही आहे. आकडेवारीनुसार बोलायचं तर कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करण्याजोगं आपल्या जीवनात अधिक प्रमाणात आहे. आशीर्वाद विसरणं, लोकांनी आपल्यासाठी केलेले सत्कृत्य विसरणं म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेचा स्वीकार करण्याच्या आपल्याला सकारात्मकतेच्या जोडीने चांगली झोप, अधिक दयाळूपणा, रसरशीतपणा आणि उत्तम प्रतिकारशक्ती या गोष्टी प्राप्त होतात. लाभ होतो. मनोमन आभार मानण्याचे हे सर्व फायदे आहेत. प्राथमिक शाळेत आम्हाला जॉन्स ओटमन याने लिहिलेली एक कविता होती. माझा संदेश त्या कवितेतून योग्य प्रकारे मांडला आहे असं मला वाटतं. जीवनाची महाकाय लाट तुम्हाला वादळी तडाख्याने भिरकावून देते, तेव्हा मोजा एक एक करून मिळालेली अशी वचने आश्चर्यचकित व्हाल तुम्ही ध्यानी येताच ईश्वरीय देणे. म्हणजेच आनंदी आणि सकारात्मक राहणं ही कृतज्ञता हॅरीने खात्री करून घेतली. अर्थातच मी उत्तर दिलं, आनंदी लोक कृतज्ञ नसतात तर कृतज्ञ लोक आनंदी असतात. याचा अर्थ समजतो आहे का? थोडाफार समजतो आहे. हॅरीच्या स्वरात अनिश्चितता होती. कृतज्ञता बाळगावी अशा अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत, परंतु प्रत्येकाचं तसं नसतं. ज्याच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत असे अनेक जण मला ठाऊक आहेत. कोणाला आपल्या प्रियजनांचा मृत्यू पाहावा लागतो, कोणी जीव घेण्या रोगाच्या कचाट्यात सापडतं. ते कुठून कृतज्ञता दाखवणार? हे ऐकताच मुंबईतल्या एका मित्राचा विचार माझ्या मनात आला. त्याच्या मुलीला कॅन्सर झाला असून तो शेवटच्या टप्प्यात आहे असं निदान झालं होतं. हॅरी, तुझं म्हणणं बरोबर आहे की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कृतज्ञता बाळगणं कठीण असतं. म्हणूनच हे तत्त्व इतरांना समजावून सांगताना आपण काळजी घेतली पाहिजे. लोक दुःखी असताना त्याला कृतज्ञ राहावं असं आपण त्यांना भावना शून्यतेने नाही सांगू शकत. तसं करणं म्हणजे परानुभूतीकडे पाठ फिरवणं. कृतज्ञतेचे अनेक स्तर आहेत आणि आधी ते नीट समजून घेऊयात. असाध्य. सर्वात भयानक रोग कोणता? बहुतांशी लोक याचं उत्तर कॅन्सर असं देतील. प्रोफेसर पीटर सासी म्हणतात, कॅन्सर हा मुख्यत्वे प्रौढावस्थेच्या पुढच्या टप्प्यावर होतो. कॅन्सरच्या 60% रुग्णांची वयाची 65 ओलांडलेली असते. म्हणजेच तो वयस्कर लोकांचा रोग आहे असं म्हणता येईल. परंतु माझ्या स्नेहाचा अनुभव वेगळा होता. गंधर्विका
या त्यांच्या 4.5 वर्षाच्या मुलीला बर्किट्स लिम्फोमा झाला होता. हा सर्वात झपाट्याने वाढणारा ट्यूमर आहे. मुकुंद शानभाग म्हणजेच गंधर्विकाचे वडील त्यांनी सांगितलेली तिच्या आजाराची हकीकत त्यांच्याच शब्दात ऐकू. त्या दिवशी डॉक्टर मला म्हणाले, तिच्या पोटात गाठ आहे असं मला वाटतंय, बरीच मोठी वाटतेय ती. कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये पाठ करत त्यांनी काही नोंदी केल्या. हे पहा, मला तुम्हाला काळजीत टाकायचं नाही ते बोलू लागले. मला तुम्हाला काळजीत नाही टाकायचे हे 5 शब्द ऐकले की ऐकणाऱ्याची काळजी शतपटीने वाढते. मी दातांचा डॉक्टर आहे. मी जेव्हा रुग्णाला सांगतो की आता थोडंसं दुखेल तेव्हा खरोखरच खूप दुखू शकतं हे मला माहीत असतं. डॉक्टरांचं बोलणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो. मला तुम्हाला काळजीत नाही टाकायचे, पण पोट दुखत आहे अशी तक्रार तुमची मुलगी करत आहे, तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. नेतो की, मी म्हटलं. तेवढ्यात त्यांनी कोणाला तरी फोन लावून सूचना द्यायला सुरुवात केली. मी सहज विचारलं, तसं प्रिस्क्रिप्शन द्याल की तुम्ही पोस्टाने पाठवाल? किती दिवसात मिळेल मला? माझं असं म्हणणं आहे की तिला या क्षणी हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. फोनवरचं बोलणं संपवत ते म्हणाले. ते ऐकताच मी अगतिकतेने त्यांच्याकडे पाहिलं. त्या संध्याकाळची आमची बेत ठरली होते, परंतु त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहतच परिस्थितीचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं. त्याच्याच गाडीतून आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रेडिओलॉजिस्ट आमची वाट पाहत होते. डॉक्टरांनी केलेल्या फोनचा परिणाम. मला त्यांना कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं. ते आमच्या आध्यात्मिक समूहाचे सदस्य होते. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या कक्षामध्ये गेलो. मी आता चांगलाच हवालदिल झालो होतो. गंधर्विका मात्र त्यांच्याशी गप्पा मारण्यात तर्क होती. तिला सगळ्यांची गंमत वाटत होती. कसंबसं स्वतःला सावरत ती रेडिओलॉजिस्टशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा चेहरा मला चिंताग्रस्त वाटला. डॉक्टरांनी त्यांना असं काही सांगितलं होतं का जे मला माहीत नव्हतं? रेडिओलॉजिस्टने गंधर्विकाची सोनोग्राफी केली. पोटाला थंडगार जेलचा स्पर्श होताच ती खदखदून हसू लागली. आजही आठवते मला तिचं हसणं. काही न बोलता गंभीर चेहऱ्याने त्यांनी तिची बायोप्सी केली. रिपोर्ट येताच कळवण्याचं आश्वासन मला दिलं. त्यानंतरचे 48 तास मी कसे काढले काय सांगू. फोन वाजताच मी तो उचलला. डॉक्टरचं वाक्य ऐकताच माझ्या हातातून फोन खाली पडला. गंधर्विकाला अतिशय दुर्मिळ कॅन्सर झाला आहे. डॉक्टरचा शब्द आठवून आजही माझ्या जीवाची घालमेल होते. इतका यातनादायक रोग आपल्या प्राणप्रिय व्यक्तीला झाला आहे हे समजल्यावर कोणी कृतज्ञता कशी व्यक्त करू शकेल? पवित्राला, माझ्या बायकोला आणि मला तर ते अशक्यच वाटत होतं. पण त्या दरम्यान आमच्या परिचितांकडून आम्हाला प्रेम आणि साहाय्य मिळालं. त्याप्रती मात्र आम्ही केवळ कृतज्ञ आहोत. गंधर्विकावर ताबडतोब उपचार सुरू झाले. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी असे सगळेच तात्परतेने मदतीला पुढे आले. तरीही आम्हाला प्रचंड ताण आला होता. संपूर्ण कुटुंब भरडलं जात होतं. गंधर्विका असह्य यातना भोगत होती. तिच्या जोडीने आमच्या राधिका आणि रसिका या अनुक्रमे 7 आणि 2 वर्षाच्या मुलींना त्रास होत होता. कित्येक दिवस त्यांनी आम्हाला पाहिलं सुद्धा नव्हतं. नेमकं काय सुरू आहे हे समजून घेण्याचं त्यांचं वय नव्हतं. आम्हाला एक लेक काही दिवसात गमवावी लागणार हे माहीत असताना या 2 पिल्लांपुढे निर्विकारपणे वावरणं ही आमची सत्वपरीक्षा होती. जवळपास 6 महिने गंधर्विकाला किमोथेरपीच्या दुष्टचक्रातून जावं लागलं. तिच्या जोडीने माझा मुक्काम हॉस्पिटलमध्येच होता. तिच्या रक्तपेशी कमी होत होत्या. तिला संसर्ग झाला. दुःखाची अखंड साखळी त्या दरम्यान आम्ही अनुभवली. माझ्या आयुष्यातील तो सर्वाधिक खडतर काळ होता. मी तर म्हणतो की आध्यात्मिकतेची थोडीशी बैठक असल्यामुळे मी त्यातून तरलो. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुहृदयाकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमामुळे आम्ही खंबीर राहिलो. कसोटीच्या त्या काळात आमचे मित्रमैत्रिणी आमच्या 2 मुलींना आपल्या घरी घेऊन जायचे. त्यांना पोटाच्या पोराप्रमाणे वागवायचे. सोमवार ते शुक्रवार आम्ही नवरा बायको हॉस्पिटल आणि ऑफिस कसंबसं सांभाळत असताना माझ्या 2 बहिणी घराकडे आणि मुलींकडे लक्ष द्यायच्या. गंधर्विकाला रोज घरचं जेवण मिळावं म्हणून माझे वडील अत्यंत आत्मीयतेने आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचे. असेच 3 महिने लोटले. आम्हाला जणू विचित्र रुटीनची सवय झाली.
असं म्हणतात की 4थ्या वर्षी मुलांना स्वची जाणीव होऊ लागते. स्वतंत्र विचार मनात येऊन त्यांच्या महत्वाकांक्षा निर्माण होतात. ती स्वप्न पाहू लागतात. अर्थात त्यांच्यात प्रगल्भता मात्र नसते. म्हणूनच मोठेपणी तू कोण होणार या प्रश्नाला ते गमतीशीर उत्तर देतात. हॉस्पिटलच्या शून्य करणाऱ्या त्या कॉरिडॉरमधून ये जा करत असताना माझ्या मनात हमखास विचार येई, गंधर्विकाला मोठं झालेलं पाहू शकणार आहे का? सप्टेंबरच्या शेवटी वेगळाच मुद्दा उपस्थित झाला. गंधर्विकाचा वाढदिवस जवळ आला होता. आतापर्यंत तिने प्रत्येक गोष्टीत सहकार्य दिलं होतं, परंतु आता तिची सहनशक्ती संपली होती. वाढदिवस साजरा करायला तिला घरी जायचं होतं. नेमका शेवटच्या किमोथेरपीच्या वेळेस तिला ताप भरल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांनी तिला घरी सोडलं नसतं. तशी सक्त ताकीद त्यांनी आम्हाला दिली होती. त्या ऐकताच गंधर्विका रुसून बसली. या टप्प्यावर आम्हाला नव्याने मदत मिळाली. जेवणाच्या वेळेस गंधर्विका काही चाचण्या करून घ्यायच्या होत्या. तिला तिकडे घेऊन गेल्यावर आमचे स्नेही कुटुंबीय आणि तिच्या वर्गशिक्षिका हॉस्पिटलमध्ये आल्या. ती येण्याआधी त्यांनी तिची रूम सजवली. केक तर त्यांनी आणला होताच. गंधर्विकाच्या वर्गातील मुलामुलींनी तिच्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. इतक्या सुंदर प्रकारे तर आम्ही सुद्धा तिचा वाढदिवस साजरा करू शकलो नसतो. औषधांचा खर्च, घ्यावी लागणारी काळजी आणि उपचारांचा प्रदीर्घ कालावधी यामुळे भारतामध्ये कॅन्सरपायी प्रचंड आर्थिक बोजा पडतो. आर्थिक स्तरावर आमचं ठीकठाक चाललं होतं, पण कौटुंबिक स्तरावर मात्र आम्ही प्रचंड ताण अनुभवत होतो. आमच्या एका जवळच्या मित्राने तिच्या उपचारांचा खर्च उचलायची इच्छा व्यक्त केली. आम्ही हो म्हणायचा प्रश्नच नव्हता, परंतु त्याने कळवळून म्हटलं, निदान अशी तरी मदत करू दे की तुझ्या लेकीला त्याचे शब्द ऐकून आम्ही हेलावलो. आपलं मूल वाचवण्यासाठी आपण आटापिटा करतो, परंतु इतरांच्या मुलांसाठी इतका जीव टाकणाऱ्यांची मूल्य अतिशय उच्च दर्जाची असतात. मित्रांच्या कृतीमागचं प्रेम लक्षात घेऊन आम्ही त्याला होकार दिला. आमचा असा कस लागलेला असताना आमचे आध्यात्मिक गुरु पपू राधानाथ स्वामी आम्हाला भेटून गेले. लेकीच्या तब्येतीची चौकशी करताना माझे हात हातात घेऊन थेट माझ्या नजरेत पाहत ते मला म्हणाले, गंधर्विकासाठी मी मनापासून प्रार्थना करतो आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी देखील. आज अनेक लोक प्रार्थनेच्या सामर्थ्याची थट्टा उडवतात, पण आम्हाला सर्वांची प्रार्थनेवर नितांत श्रद्धा आहे. आमच्यात संपर्कात येणाऱ्यांची सखोल आध्यात्मिकता आणि शुभेच्छा या सर्वांमुळे जीवनाच्या त्या प्रचंड अशा कालावधीत आम्हाला नक्कीच बळ मिळालं. गंधर्विका अतिशय उत्साही मुलगी आहे. पटकन पुढे होत ती मैत्री करते. वॉर्ममधील सर्व मुलांशी तिची बघता बघता दोस्ती झाली. मुलं जेव्हा खेळायची तेव्हा आम्ही पालक एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायचो. एकीचं बळ आम्हाला वेगळ्या अर्थाने जाणवलं. प्रार्थना करणारी, पुस्तकं वाचणारी आणि नेमाने ध्यान करणारी आमची मुलगी इतर रुग्णांपेक्षा कितीतरी वेगळी आहे असं तिथल्या नर्सेस आम्हाला सांगू लागल्या. तिच्याकडून प्रेरणा घेत त्यांचा कल देखील आध्यात्मिकतेकडे झुकू लागला. कित्येक जणी मननचिंतनाचा सराव करू लागल्या. कुटुंबाचा पाठिंबा असणारी मुलं नेटाने कॅन्सरशी झगडत होती, मात्र कधीतरी एखादं मूल लढाई हरायचं. कालपर्यंत एकाच खेळण्याने गंधर्विकाबरोबर खेळणारं मूल आता पुन्हा श्वास घेऊ शकणार नाही हे पाहून आमच्या काळजाला घर पाडायची. काळजातली या भयानक रोगाने कित्येक निरागस बाळांचा जीव घेतला आहे. गंधर्विकाचा रोग उलटला तर, या विचाराने मी सुन्न होत असे. एकटा असताना हॉस्पिटलच्या त्या थंडगार शांततेत रिक्तपणाची जाणीव होऊन असे नकारात्मक विचार विशेषत्वाने माझ्या मनात येत. तिला गमावून आम्ही कसे जगणार होतो? मनाच्या अशा विषण्ण अवस्थेत मदत करणाऱ्यांचं प्रेम, आमचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी चाललेली त्यांची धडपड मागे पडायची. मग त्यांचे आभार मानणं तर दूरच. तरीही आता लक्षात येत आहे की मुंबईतल्या समस्त आध्यात्मिक समूहांप्रती आमच्या मनात प्रचंड कृतज्ञता होती. दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम या कृतज्ञतेने पार पाडलं. डॉक्टरांना तिच्या आयुष्याची खात्री नव्हती, असं असतानाही ती आज आमच्या बरोबर आहे.
कृतज्ञता व्यक्त करणारे त्रासापासून मुक्त असतात असं नाही, उलट पक्षी त्या अत्यंत कठीण काळात कृतज्ञतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांमुळे आम्हाला अनोखी शांती लाभत गेली. मी सांगितलेली गंधर्विकाची हकीकत ऐकल्यावर हॅरी म्हणाला, माझी गाडी फार जोरात धावते, पण त्याच्या वाट्याला तर भावनिक झंझावत आला होता. गंधर्विकाच्या वडिलांच्या मनात अपार कृतज्ञता होती. खरं आहे, अगदीच खरं आहे, डोळे पुसत मी म्हटलं. त्यांच्यासारखं व्हायचं असेल तर कृतज्ञतेचा सराव करण्यासाठी आपल्याला आवर्जून वेळ द्यावा लागेल. नक्कीच. हॅरीचा स्वर खिन्न होता. फार व्यग्र झालं आहे जीवन माझं. मग तर कृतज्ञतेचा अर्थ जाणून घेणं तुझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. ते जर तू केलं नाहीस तर आपल्या अस्तित्वाचा सर्वाधिक सुंदर पैलू तू गमावून बसशील, मी ठामपणे म्हटलं. सारांश. समस्यांना तोंड देताना मनाची सकारात्मक अवस्था हवी. ज्या परिस्थितीत मी आहे त्यात कोणकोणते सकारात्मक पैलू आहेत हे विचार करा. सकारात्मक होणं म्हणजे नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करणं नाही. त्या नकारात्मक परिस्थितींना ठामपणे तोंड सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करणं आहे. दातात काही अडकून बसल्या तर जीभ जशी अस्वस्थ होते, पुन्हा पुन्हा त्या जागेकडे वळते, त्याप्रमाणे नकारात्मकतेकडे वळण्याचा आपल्या मनाचा स्वाभाविक कल आहे. कृतज्ञता बाळगली तर आपल्याला सकारात्मकता जाणवते. या जगात काहीतरी चांगलं आहे, त्यातला थोडा चांगला भाग आपल्याबरोबर आहे आणि इतर कोणाच्या अथवा दुसऱ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ईश्वरी कृपा प्रसाद पोहोचत आहे याची जाणीव होते. जाणीवेची ही अवस्था आपल्यावर सकारात्मकता ठासवते. जीवाभावाचे मित्र आणि कुटुंब यांच्याकडून मिळणाऱ्या आधाराबद्दल आपण जेव्हा कृतज्ञ असतो तेव्हा आपत्ती आणि दुःखाच्या प्रसंगी देखील आपल्याला आंतरिक सामर्थ्य जाणवतं. धन्यवाद.